मिरजेमधील अजित पवार राष्ट्रवादीचे एक उमेदवार आहेत, त्यांच्यावरती आज सांगली पोलीस खात्यानं हद्दपारीची नोटीस काढली. कसं बघताय, भाजप अजित पवार राष्ट्रवादीतलं अंतर्गत राजकारण आहे? पहिलं म्हणजे पोलिसांनी किंवा महसूल विभागाने ही हद्दपारी जर केली तर निवडणुकीच्या आधी मग हे काय करत होते? निवडणुकीच्या आधी प्रशासन पोलीस हद्दपारी का केली नाही? त्या व्यक्तीला उभं राहण्याची परवानगी, संधी दिली, सगळं दिलं आणि निवडणूक चालू असताना मध्येच निवडणूक अडवणं हा त्यातला प्रकार झाला. हा आचारसंहितेचाही भंग असू शकतो का हे तपासलं पाहिजे. ते जर गुन्हेगार असतील तर त्यांना यापूर्वी तुम्ही का नाही केली? ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवार झालेल्या माणसाला हद्दपारी करणं, मला त्यांचं समर्थन नाही करायचं, पण प्रशासनाचा दुरुपयोग होतोय का याचाही लोक विचार करतील. म्हणूनच ही अंतर्गत वादाची किनार आहे का? भाजप आणि अजित पवार यांच्या काही वक्तव्य झाली होती त्यातून माहित नाही, तो त्यांचा दोघांचा अंतर्गत प्रश्न आहे, आमचा त्याशी काही संबंध नाही. पण एकंदर प्रशासनाने गलथानपणाने, आता आम्ही या शहराचा पंचनामा करण्यासाठी पंचनामा म्हणून या शहराचा, सांगलीचा पंचनामा म्हणून पुस्तिका काढली. त्याला यांनी बॅन केलं. का केलं? या शहरात ड्रग्ज आहेत, या शहरात खून झाले, या शहरात दरोडे झाले, या शहरात रस्ते, पाणी, बाकीच्या सगळ्या समस्या आहेत. त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम तुम्ही पत्रकारांनी जे केलं ते संकलित करून आम्ही पेपरमध्ये पुस्तिका तयार केली. इथं जे निवडणूक आयोगाचं काम करतात त्यांचं म्हणणं ह्या पेड न्यूज आहेत. 2 वर्ष कोण पेड न्यूज करतं? आणि सगळ्या वर्तमानपत्रात पेड न्यूज कशा येतील? म्हणजे सगळ्या वर्तमानपत्रावर या शहराच्या निवडणूक आयोगाचं जे काम करतात, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांनी या शहराच्या सगळ्यांच्यावर आरोप केलेला दिसतोय की या सगळे पेड न्यूज छापतात म्हणून. त्यामुळं जे या शहरात वाईट आहे, चुकीचं चाललंय, ते आम्ही जनतेपर्यंत पोहोचवायला देखील यांची आमच्यावर बंदी आहे. आणि आता मात्र निवडणुकीच्या आधी हद्दपारी कुणाला करायची होती ती निवडणुकीच्या आधी करायची. तो माणूस उमेदवार होईपर्यंत तुम्ही झोपला आणि उमेदवाराचे 8 दिवस झाल्यानंतर प्रचाराचे आता 8 दिवस उरले आणि तुम्ही मध्येच हद्दपारी करता. ही प्रशासनाचं चुकीचं धोरण आहे आणि मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग होतोय असा माझा त्याच्यातनं अर्थ आहे. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आणि अशा पद्धतीची अजितदादांची विधानं. नाही, असं आहे की मी इथं नगरपालिका, महापालिका निवडणुकीत इथं आहे, त्यामुळे तुमच्या तोंडातूनच मी ऐकतोय की 2 पक्ष एकत्रित येणार. आमच्यात तशी काही चर्चा झालेली नाही आणि वरिष्ठ पातळीवर जर चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही. पण या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत शाहू फुले आंबेडकरांचा विचार विजयी व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. आणि असे प्रयत्न जर दुसरे कोणी करत असतील तर त्या प्रयत्नांना आम्ही पाठबळच देऊ.